नमस्कार मित्रांनो, मागील 2 दिवसापासून थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे आपला व्हिडिओ येण्यासाठी तब्बल 2 दिवस उशीर होत आहे। त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो। मित्रहो, येत्या 20 तारखेला आपला बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर आहे आणि आता फक्त आपल्याकडे 1.5 दिवस शिल्लक आहे। आज संध्याकाळी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत काय करता तो अभ्यास, उद्याचा पूर्ण दिवस आणि परवा दिवशी फार तर फार तुम्हाला मॉर्निंगला 1-1.5 तास मिळेल। सो आता आपल्याकडे वेळ फार कमी शिल्लक राहिलेला आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे आपल्या 2025च्या बोर्डाच्या केमिस्ट्रीच्या पेपरला येणाऱ्या काही क्वेश्चन्सबद्दल बोलणार आहे। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर HSC बोर्ड 2025। आता ह्या क्वेश्चनच्या सिरीजमध्ये मला सांगा, मी स्वतः तर पेपर सेटर नाही आहे किंवा कोणीही जे पण काही गेस मांडणार आहेत त्यांना पण फिक्स माहीत नाही की काय येणार आहे, परंतु एक्सपेक्टेड क्वेश्चन जी फ्रिक्वेन्सी आहे की कशा पद्धतीने क्वेश्चन आपल्याला उद्याच्या परवाच्या पेपरला येणार आहेत हे आपण गेस करू शकतो। आणि ते गेस करण्यासाठी आपल्याकडे एव्हिडन्स काय आहे, काय प्रूफ आहे की हेच क्वेश्चन्स येणार आहेत, तर आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रूफ आहे मित्रांनो आपले PYQs। मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी परीक्षेमध्ये काय विचारलं गेलं आहे कोणत्या टॉपिकमधून याचा जर एक आढावा आपण घेतला तर आपल्याला निश्चितपणे कळून येईल की आपल्याला उद्याच्या पेपरसाठी काय तयारी करायची आणि उद्याच्या पेपरसाठी कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असणार आहेत। मी म्हणणार नाही की हेच क्वेश्चन्स तुम्हाला आता मी जे व्हिडिओमध्ये सांगतोय तेच क्वेश्चन्स येतील, याची 100% गॅरंटी नाही आहे। काही क्वेश्चन्स येतील, काही क्वेश्चन येणार पण नाहीत, परंतु हे क्वेश्चन्स मात्र तुम्ही अवश्य करून गेलात तर तुमचा फायदाच होणार आहे। कारण 70 पैकी 50, 55, 60 मार्कापर्यंत तुम्हाला गॅरंटीड स्कोर येणार आहे या क्वेश्चन्सद्वारे सुद्धा। कारण की हे क्वेश्चन्स असे काही क्वेश्चन्स आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे की त्या टॉपिकवर मागच्या 5-7 वर्षामध्ये विचारले गेलेले आहेत। सो लेट्स प्रोसीड टू आवर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर HSC बोर्ड 2025 केमिस्ट्री पेपर। आणि आता आपण सुरू करतोय। पहिला टॉपिक आहे मित्रांनो आपला सॉलिड स्टेट। सो तुम्ही बघू शकताय सॉलिड स्टेटला आपण थोडंसं रिव्हर्स ऑर्डरमध्ये जाऊयात की सॉलिड स्टेट इथं तुम्ही बघू शकताय जुलै 2024 सगळ्यात अलीकडचा जर पेपर आपल्याला कुठला असेल तर जुलै 2024चा पेपर आहे मित्रांनो। थोडंसं झूम करतोय मी। जुलै 2024 मध्ये सॉलिड स्टेट वरती कुठला क्वेश्चन आलेला आहे पहा, MCQ दिलेला आहे, रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ स्फेअर अँड एज लेंथ इन सिंपल क्यूबिक लॅटिस। एज लेंथ आणि रेडियस A आणि R ची रिलेशनशिप काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। आता प्रत्येक वर्षी सिंपल क्यूबिक वरतीच विचारतील गॅरंटी नाही, परंतु आपल्याकडे आहेतच किती युनिट सेल, सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड, मग तिघांचेही रिलेशनशिप आपण जर पाठ करून ठेवले तर असा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातोय, पुढे पण आपण ते बघणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा, डिस्टिंग्विश बिटवीन आयोनिक क्रिस्टल्स अँड कोव्हॅलंट क्रिस्टल्स। आयोनिक क्रिस्टल्स आणि कोव्हॅलंट क्रिस्टल्स हा सुद्धा क्वेश्चन पाठीमागे विचारला गेलेला आहे। त्यानंतर when gold crystallizes it forms face centered cubic unit cell, the unit cell edge length is 408 picometers and the density of the आपल्याला calculate the density of the gold molar mass दिलेले आहे। सो मित्रांनो ॲज इट इज टेक्स्टबुक क्वेश्चन आहे, तुम्हाला आहे तसा क्वेश्चन विचारलेला। सो न्यूमेरिकलच्या बाबतीत तर अगदी निश्चिंत राहा, वेगळं काही करण्याच्या भानगडीत पडू नका। जे न्यूमेरिकल्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत तेच करायचे, कारण तेच विचारले जातात। हा सुद्धा न्यूमेरिकल तुम्हाला टेक्स्टबुकमधलाच आहे। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे जो की इम्पॉर्टंट क्वेश्चन असू शकतो। पहा, द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल। मग फेस सेंटरमध्ये किती आहेत, बॉडी सेंटरमध्ये किती आहेत किंवा सिंपल क्यूबिकमध्ये किती पार्टिकल्स आहेत हे तुम्हाला पाठच असू शकतं। त्यासाठी तुम्हाला असे MCQs ते विचारत आहेत। टाइप्स ऑफ युनिट सेल, प्रेडिक्ट द क्यूबिक लॅटिस ऑफ अ सॉलिड एलिमेंट हॅव्हिंग एज लेंथ ऑफ 400 पिकोमीटर। परत एकदा डेन्सिटी रिलेटेड क्वेश्चन। सो मित्रांनो लक्षात ठेवा, सॉलिड स्टेटमधला डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण दरवर्षी त्याच्यावरती क्वेश्चन येत आहे। त्याच्यानंतर डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड द एज लेंथ। परत एकदा तेच आहे, तुम्हाला डेन्सिटीच्या फॉर्म्युल्याच्या बहुताली जास्त फिरवला चाललाय सॉलिड स्टेटचा जो टॉपिक आहे तो। त्यानंतर जुलै 23 मध्ये पहा कुठले क्वेश्चन्स विचारले गेलेत। राईट द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन FCC पर युनिट सेल। आता मला सांगा परत एकदा इथं काय विचारलं होतं आणि इथं काय विचारलं होतं पहा, नंबर ऑफ पार्टिकल्स इन FCC। आता परत पहा
नंबर ऑफ पार्टिकल्स इन FCC. म्हणजे होतंय का नाही क्वेश्चन रिपीट, एकच क्वेश्चन नंबर ऑफ टाइम्स ते विचारत आहेत. यावरून लक्षात घ्या की बऱ्याच क्वेश्चनची फ्रिक्वेन्सी, जर त्यांनी मागच्या दोन्ही पेपरला क्वेश्चन विचारलाय आणि आता पण ते काय विचारणार नाहीत, मग FCC मध्ये किती पार्टिकल्स आहेत हे अवश्य करून ठेवा. स्क्रीनशॉट काढून ठेवायचे तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचे आणि तेच क्वेश्चन अगोदर तयार करायचे. 100% हे क्वेश्चन्स उद्याच्या पेपरला तुम्हाला असणार आहेत. त्यामुळं त्या क्वेश्चन्सला अगोदर प्रायोरिटी द्या मित्रांनो. अन एलिमेंट विथ मोलार मास 27 ग्रॅम्स मोल फॉर्म्स क्युबिक युनिट सेल एज लेंथ त्याची दिलेली आहे. परत एकदा व्हॉट इज द नेचर ऑफ द क्युबिक युनिट सेल, युनिट सेलचा टाईप विचारला आहे. मग कसा काढणार, तर तुम्ही नंबर ऑफ पार्टिकल्स त्याच्यावरून n व्हॅल्यूवरून काढू शकता. परत एकदा डेन्सिटीचाच फॉर्म्युला तिथे विचारलेला आहे. त्यानंतर थेरॉटिकल क्वेश्चन आहे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम याच्यावरती. आयसोमॉर्फिझमवर जसा क्वेश्चन आला तसा पॉलिमॉर्फिझमवर पण येऊ शकतो. ॲलोट्रॉपीचा, त्यानंतर ॲनिसोट्रॉपी, आयसोट्रॉपी यासारखे क्वेश्चन्स येत आहेत त्याच्यातून. द रिलेशन बिटवीन परत एकदा रेडियस ऑफ स्पेअर अँड एज लेंथ, बॉडी सेंटरची विचारली आहे का नाही, सिंपल क्युबिकची विचारली होती, परत बॉडी सेंटरची विचारले. त्यामुळे आपल्याला तिन्हीच्या रिलेशनशिप जे आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवायचे. वाचतानाच टॉपिकवरती जास्त फोकस करा. कुठले क्वेश्चन्स येत आहेत ते बघितलं पाहिजे. आता काही हेंद्र्यासारखं वाचून उपयोग नाही मित्रांनो. स्मार्ट स्टडी करावं लागेल. ह्या 1.5 दिवसामध्ये तुम्हाला रिवाईज करताना नेमकं मागचे पेपर्स काय सांगतायत हे तुम्ही बघितलं पाहिजे आणि त्याच्यावरून तुमचा पेपर ठरणार आहे. कारण याच्यातले बरेच क्वेश्चन आहे असेच तुम्हाला उद्याच्या परवाच्या पेपरला 20 तारखेच्या पेपरला दिसणार आहेत. चलो, सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट, डिफेक्ट्स वरती क्वेश्चन आहेत मित्रांनो. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आहे, त्यानंतर इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. डिफेक्टवर क्वेश्चन आलेला आहे. सिल्वर क्रिस्टलायझेशन FCC स्ट्रक्चर, परत एकदा तसाच जो न्यूमेरिकल आहे जसा पुस्तकात आहे तसा सिल्वरचा आलेला आहे. जुलै 22ला काय आलं होतं बघूया आपण याच्यामध्ये. द करेक्ट रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ एन ॲटम इन सिंपल क्युबिक लॅटिस इज. परत एकदा पहा, एज लेंथ आहे, रेडियस आहे. म्हणजे मी म्हणतोय का नाही ते त्याकडे लक्ष द्या की बरोबर त्याच पॉईंटवरती क्वेश्चन सारखे विचारले जातात. MCQ विचारताना तर एज लेंथ आणि रेडियस हे फिक्स आहे. मागही विचारले, 3-4 वेळा विचारले, तुमच्याही पेपरला विचारणार आहेत. एज लेंथ आणि रेडियस 3 युनिट सेलचे पाठ ठेवा. डिस्टिंग्विश बिटवीन स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रँकेल डिफेक्ट्स, डिफेक्ट्समध्ये हे सांगायची गरज नाही आहे तुम्हाला मित्रांनो. व्हेरी इम्पॉर्टंट हा जो क्वेश्चन आहे तो करूनच जायचा आहे, कारण उद्याच्या पेपरला हा असणारच आहे. फ्रँकेल डिफेक्ट आणि स्कॉटकी डिफेक्टचा डिफरन्स. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल प्रेझेंट इन 0.5 आणि परत एकदा डेन्सिटीशी रिलेटेड तोच फॉर्म्युला, तेच क्वेश्चन्स. चलो नेक्स्ट जातोय आपण. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲटम्स इन BCC, गोल्ड क्रिस्टलायझेशन इन FCC. हे बघा परत एकदा रिपीट झाला तो क्वेश्चन गोल्डचा. त्यानंतर which among the following solubility of which ionic solid decreases with increase in temperature. त्यानंतर forms hexagonal close packed structure. What is the number of octahedral voids, tetrahedral voids or total voids formed? ते पण काढायला विचारलं. आयसोमॉर्फिझम परत एकदा रिपीट झाला बघा. आयसोमॉर्फिझम याच्या अगोदर पण विचारला गेला होता, सप्टेंबरमध्ये पण विचारला गेलाय आणि इथं पहा तुम्ही आयसोमॉर्फिझम इथं पण विचारला गेलाय. जुलै 23ला पण विचारला गेला होता, सप्टेंबर 2021 मध्ये पण क्वेश्चन विचारला गेला होता. इट मीन्स क्वेश्चन्स गेट्स रिपीटेड मोर अँड मोर टाइम्स. मग हा क्वेश्चन तुम्ही न करता जाणार आहेत का पेपरला? नाही. तर आयसोमॉर्फिझम वाचल्याशिवाय व्यवस्थित परफेक्ट बनवल्याशिवाय जायचं नाही. न्यूमेरिकल्स डेन्सिटी रिलेटेड आहेत. एज लेंथ आणि रेडियस रिलेशनशिपवर जास्त क्वेश्चन्स आहेत सॉलिड स्टेटमध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि डिफेक्ट्स त्याचे डिफरन्सेस असतील किंवा इतर त्याचे जे शॉर्ट नोट्स असतील त्याच्यावरती डिफेक्ट्सवरती पण क्वेश्चन्स आहेत. अशा पद्धतीने सॉलिड स्टेटचा जो इम्पॉर्टंट पोर्शन आहे जो तुम्हाला अगोदर हातात घ्यायचा आणि हे क्वेश्चन्स अगोदर करायचे, त्यानंतर इतर जो तुमचा अभ्यासाचा वेळ आहे तो दुसऱ्या गोष्टीसाठी द्यायचा आहे. त्यानंतर आपण जातोय टॉपिक नंबर 2. 1 मिनिट. तर मित्रांनो आता आपण जातोय चॅप्टर नंबर 2. आपला चॅप्टर नंबर 2 काय आहे मित्रांनो? सोल्युशन.
सो सोल्युशन टॉपिकमध्ये पहा, सोल्युशन टॉपिकमध्ये जुलै म्हणजे सगळ्यात अलीकडचा पेपर जो आहे त्याच्यामध्ये काय काय विचारलं गेलं होतं. राईट द रिलेशनशिप बिटवीन द वेंट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ अन इलेक्ट्रोलाइट. हा एक 1 मार्कसाठी क्वेश्चन होता. तुम्हाला फक्त अल्फा आणि आयचं रिलेशनशिप असणारा जो छोटासा फॉर्म्युला आहे तो लिहायचा होता. त्यानंतर स्टेट हेनरीज लॉ, 4 कंडिशन्स फॉर आयडियल सोल्युशन्स. हेनरीज लॉवरती बऱ्याच वेळा रिपीटेड क्वेश्चन्स आहेत, कधी न्यूमेरिकल आहे तर कधी थेरॉटिकल क्वेश्चन आहे आणि ते पण खूप सोपे आहेत, 1-2 मार्काचे क्वेश्चन्स. आयडियल 4 कंडिशन्स फॉर आयडियल सोल्युशन हे पण लक्षात ठेवा. आयडियल गॅसेससाठी तुम्हाला 4 कंडिशन जे पण आपण बुकमध्ये ॲज इट इज दिलेलं आहे, नोट्समध्ये आहे, ते तुम्हाला वाचायचं. त्यानंतर नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट पाहिजे. ॲसिटेट इज अ सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम. न्यूमेरिकल आहे. काय विचारले ते पहा. कॅल्क्युलेट मोलार मास. सो मोलार मास आणि जे पण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहेत, एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट आहेत, ऑस्मोटिक प्रेशर पाय असेल. सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये मोलार मास आणि त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे जे रिलेटेड फॉर्म्युले आहेत त्याच्यावरती फिक्स न्यूमेरिकल्स येत आहेत पहा. मी आत्ताच म्हटलं होतं हेनरीज लॉ कॉन्स्टंट. हेनरी लॉवरती क्वेश्चन किती वेळा रिपीट होतोय बघा. परत एकदा न्यूमेरिकल दिलेलं आहे त्यांनी. ॲज इट इज बुकमध्ये जसे आहेत तसे न्यूमेरिकल्स आहेत. कंडिशन फॉर रिव्हर्स ऑस्मॉसिस. ओके, व्हॉट इज ऑस्मोटिक प्रेशर? हाऊ विल यू डिटरमाइन मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर? मित्रांनो माझं म्हणणं आहे का हा जो क्वेश्चन आहे ऑस्मोटिक प्रेशर आणि मोलार मास रिलेशनशिप, या क्वेश्चनला मी व्हेरी इम्पॉर्टंट करतोय. त्याचं कारण हा पण क्वेश्चन खूप जास्त वेळा विचारला गेलेला आहे. एकच क्वेश्चन तुम्ही बघा पुढे अजून परत एकदा ऑस्मोटिक प्रेशरवरती क्वेश्चन आहे असाच विचारला गेलेला आहे. त्यानंतर विच सोल्युशन शोज पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम राऊल्स लॉ. हे तर तुम्हाला एक्झाम्पल बेस्ड आहे, ते करायचं आहे की पॉझिटिव्ह डेविएशन निगेटिव्ह डेविएशन सोल्युशनचं काय काय आहे. नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट, परत एकदा तसाच न्यूमेरिकल सेम टू सेम न्यूमेरिकल्स येत आहेत. मोलार मास काढा म्हणतायत ते के बी तुम्हाला दिलेलं आहे. एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. मित्रांनो सोल्युशन टॉपिक मधला एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट याच्या डेफिनेशन आणि त्याचे युनिट केल्याशिवाय तुम्ही पेपरला जायचं नाही. अगोदर हे हातात घ्या, ह्या डेफिनेशन्स अगोदर पूर्ण करायच्यात. डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन अँड मोलार मास ऑफ सोल्यूट. परत एकदा मी सांगतोय मोलार मास आणि ती प्रॉपर्टी फ्रीजिंग पॉईंट असेल किंवा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट असेल किंवा ऑस्मोटिक प्रेशर, ह्या तिन्हीच्या मोलार मास रिलेटेड प्रॉपर्टीज करायच्यात तुम्हाला. हे पहा, SI युनिट ऑफ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की SI युनिट असेल किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट असेल, एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट असेल, त्याच्यावरती क्वेश्चन्स हमखास येत आहेत. एकतर डेफिनेशन किंवा युनिटवरती क्वेश्चन जास्त आहेत त्यांचे. कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शनवरती पण क्वेश्चन आलेला आहे. डिफाईन ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस ही पण डेफिनेशन तुमच्या एक्झामला असणार आहे मित्रांनो. ऑस्मॉसिसवरती क्वेश्चन आहे. हाऊ विल यू डिटरमाइन मोलार मास ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट बाय इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. पहा, एकदा काय विचारतायत फ्रीजिंग पॉईंट, एकदा काय विचारतायत बॉइलिंग पॉईंट, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, एकदा काय विचारतायत मोलार मास ऑफ ऑस्मोटिक प्रेशर रिलेटेड. हे पहा, ऑस्मोटिक प्रेशरवर डेफिनेशन आली. एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट परत एकदा रिपीट झाला. एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंटला डिफाईन करा म्हणतायत. मोलार मास रिलेटेड हा न्यूमेरिकल आहे असाच बुकमध्ये जसं आहे तसंच न्यूमेरिकल आहे. त्याच्यानंतर तुम्ही पहा मार्चमध्ये ऑस्मोटिक प्रेशरचा MCQ आहे. हेनरीज लॉ कॉन्स्टंट. मी म्हटलं होतं हेनरीज लॉ कॉन्स्टंट वन बाय वन खूप वेळा रिपीट होतोय मित्रांनो. त्यानंतर डिराईव्ह एक्सप्रेशन टू कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट बाय ऑस्मोटिक प्रेशर मेजरमेंट. मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला इथं लिहून दिले मी की व्हेरी इम्पॉर्टंट. का बरं मी इम्पॉर्टंट म्हटलं असेल? कारण पहा इथं मित्रांनो ऑस्मोसिसची डेफिनेशन झाली. इथं मी थोडंसं अजून एकदा मला रिव्हर्स जावं लागेल. व्हॉट इज ऑस्मोटिक प्रेशर? हाऊ विल यू डिटरमाइन मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर? व्हेरी इम्पॉर्टंट. का म्हटलंय? कारण हा क्वेश्चन खूप वेळा रिपीट झाला मित्रांनो. हे पहा, मोलार मास ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट बाय ऑस्मोटिक प्रेशर मेजरमेंट. सो मोलार मास आणि ऑस्मोटिक प्रेशर ह्यांचं जे कोरिलेशनशिप पायचा जो फॉर्म्युला आहे मोलार मासशी रिलेटेड असलेला तो तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर आपण बघतोय आयसोटोनिक सोल्युशन्सच्या डेफिनेशन. ऑस्मॉसिसची डेफिनेशन परत एकदा रिपीट झाली. ऑस्मॉसिस. हे पहा, इथं पण ऑस्मॉसिसवर विचारली होती. ऑस्मॉसिस आहे की नाही, मार्च 23ला ऑस्मॉसिसवर डेफिनेशन विचारली होती. परत पहा,
मार्च 22 मध्ये परत ऑस्मॉसिसवर डेफिनेशन विचारलेलीच आहे. म्हणजेच त्याच डेफिनेशन, तेच क्वेश्चन, त्याच पॉईंटवर जास्त बोर्ड प्रेशर देत आहे, फोर्स करत आहे, त्याच्यावरतीच क्वेश्चन्स टाकत आहे. हे जर तुमच्या एकदा लक्षात आलं, तुमचा माइंडसेट तयार झाला, तर तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण हेच पॉईंट तुम्हाला अगोदर करायचे. इज दॅट ओके? ओके, कारण तेच क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारले जातात. हे पहा, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट परत एकदा सप्टेंबर 21 मध्ये क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट विचारला होता. व्हॉट इज द मोलार मास ऑफ सॉलिड इफ अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग. तोच क्वेश्चन मोलार मास आणि ऑस्मोटिक प्रेशरचं जसं हे आहे. आता इथं पहा, डेरिवेशन रिलेशनशिप आहे बॉइलिंग पॉइंट अँड मोलार मास ऑफ सोल्यूट. सो बॉइलिंग पॉइंट अँड मोलार मास ऑफ सोल्यूट, ऑस्मोटिक प्रेशर अँड मोलार मास ऑफ सोल्यूट, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट झालं, फ्रीजिंग पॉइंट अँड मोलार मास ऑफ सोल्यूट. ह्या तिन्ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे जे डेरिवेशन्स आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन्स येत आहेत. आणि जे डेफिनेशन्स आहेत, एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, त्यांचे युनिट आणि विशेष करून रिव्हर्स ऑस्मॉसिसवर, काही ठिकाणी आयडियल सोल्युशन्स, ह्या गोष्टी ह्या सोल्युशन टॉपिकमधल्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. त्यानंतर आपण जातोय आपला थर्ड चॅप्टर. विच इज द थर्ड चॅप्टर? आपल्या सिलेबसचा थर्ड चॅप्टर कुठला आहे? आयोनिक इक्विलिब्रियम आहे मित्रांनो. आयोनिक इक्विलिब्रियममध्ये कुठल्या पॉईंटवर क्वेश्चन्स आलेत पहा. आता इथं सुद्धा मला तुम्हाला एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगायची आहे. पहा काय करायचंय, काय वाचायचंय, काय इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. हे पहा, द pH ऑफ 0.01 मोलार सोल्युशन ऑफ HCl. हा क्वेश्चन आलाय. कधी आलाय? जुलै 24 ला आलाय. आता पहा मित्रांनो, मार्च 24 ला पण बघा, द pH ऑफ 0.001 मोलार HCl. आता फरक कुठं आहे? तर छोटासा डिफरन्स आहे. कुठला डिफरन्स? इथं 0.01 मोलार आहे आणि इथं काय आहे? 0.001 मोलार आहे, HClच आहे. म्हणजेच क्वेश्चन बनवताना सुद्धा ते स्ट्रॅटेजी चेंज करत नाही आहेत मित्रांनो. ॲज इट इज त्याच पॉईंटवर क्वेश्चन्स व्हॅल्यू बदलून त्यांना तुम्हाला pH काढता येते का हे तपासायचं आहे. तुम्हाला pH काढता येतो का हे तपासायचं आहे. त्यासाठी ते तुम्हाला जास्त त्रास देत नाही आहेत, व्हॅल्यूज फक्त चेंज करतायत. सो क्वेश्चन्स गेट रिपीटेड. डिफाईन बफर सोल्युशन, राईट द हेंडरसन-हॅसेलबॅच इक्वेशन फॉर ॲसिडिक बफर. मग आता इथे ॲसिडिक बफर म्हटलंय तर बेसिक करायला काय अडचण आहे? एकच इक्वेशन आहे, थोडासा पार्ट चेंज होते. सॉल्ट अपॉन ॲसिड आलं काय आणि सॉल्ट अपॉन बेस आलं काय, इक्वेशन तेच आहे. बफर सोल्युशनचे डेफिनेशन लक्षात ठेवा. त्यानंतर derive Ostwald's dilution law for weak acid, obtain relationship between solubility product and its solubility in AlOH thrice. So Ostwald's dilution law for weak acid हा सुद्धा क्वेश्चन मित्रांनो 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. So this is also very much important. Ostwald's dilution law for weak acid. Define acids and bases according to Bronsted and Lowry theory. Derive relationship between pH and pOH. pH आणि pOH जे रिलेशनशिप आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. कोणतं? pH प्लस pOH इज इक्वल टू 14. हे जे रिलेशनशिप आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याची तयारी करा आवश्यक, कारण हा पण क्वेश्चन रिपीट होतोय. हे पहा, डिराइव्ह ऑस्वाल्ड्स डायल्युशन लॉ इक्वेशन फॉर वीक ॲसिड कधी आला होता? जुलै 23 ला. आता इथंच पहा, डिराइव्ह ऑस्वाल्ड्स डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड हा कधी आलाय? जुलै 24. मार्च 24 ला क्वेश्चन होता आणि जुलै 24 ला क्वेश्चन होता. सेम क्वेश्चन होता आयोनिक इक्विलिब्रियम टॉपिक मध्ये, ओस्वाल्ड्स डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड. सो ओस्वाल्ड्स डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड आत्ता लगेचच, आणि नोटबुक घेऊन बसा मित्रांनो. तुम्ही जो हा व्हिडिओ पाहताय असा व्हिडिओ पाहून याचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला हे क्वेश्चन्स राईट डाऊन करायचे, नोटबुक ठेवायची, स्क्रीनशॉट काढायचे आहेत. क्वेश्चन्स जर एखाद्या माझ्या स्पीडमध्ये खालीवर होत असेल स्लाईड, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे क्वेश्चन्स लिहा. हे क्वेश्चन्स अगोदर तयार करायचे. आज हे सर्व क्वेश्चन्स केल्याशिवाय झोपायचं नाही तुम्ही. आज हे सर्व क्वेश्चन्स करायचे आहेत, अगोदर हेच क्वेश्चन करायचे, कारण हे क्वेश्चन्स येणार आहेत म्हणजे आहेत, एक्झामला येणार आहेत आपल्या. त्यानंतर डबल रिपिटेशन आहे, 2 वेळा आला आतापर्यंत. पहा, डिफाईन बफर सोल्युशन. पहा, परत एकदा रिपीट झाला, 2 वेळा रिपीट झाला. बफर सोल्युशन काय? राईट एनी 4 ॲप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. बफर सोल्युशनचे ॲप्लिकेशन्स लिहा. चलो, मार्च 23 ला काय विचारलं होतं? pH ऑफ वीक मोनो ॲसिडिक बेस. मी पहिलंच म्हटलं नाही, pH वरती pOH वरती क्वेश्चन्स येत आहेत. pH काढा, pOH काढा, याच्यावरती सिंपल MCQ बेस्ड क्वेश्चन्स येतात आणि हे खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत. तुम्ही जर चेक केलं तर फार अवघड नाहीत आणि विशेष म्हणजे हे टेक्स्ट बुक रिलेटेडच आहेत. बाहेरचे सुद्धा तुम्हाला जास्त करायची गरज आहे. डिफाईन ॲसिडिक बफर सोल्युशन, राईट द रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ PbI2. हा सुद्धा क्वेश्चन मित्रांनो 2 वेळा रिपीट झाला.
ॲसिडिक बफर सोल्युशन आहे आणि तुम्हाला सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे KSP काढायचा आहे कोणासाठी PbI2 साठी. आता PbI2 साठी हा क्वेश्चन का बरं इम्पॉर्टंट आहे असं म्हणतोय मी, तुम्ही बघा हे पहा, डिराइव द रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ PbI2 कधी आलाय सप्टेंबर 21 ला आणि इथं सुद्धा PbI2 वर क्वेश्चन कधी आलेला आहे मार्च 23 ला आलेला आहे. सो तुमच्या लक्षात यायला पाहिजे की बऱ्याच गोष्टी रिपीट होत आहेत, फार काय अवघड नाही आपल्याला बोर्डाला स्कोअर करणं. PbI2 साठी सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काढायचा म्हणजे काढायचा अगोदर तयार करून ठेवायचं बिकॉज दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Okay, a weak monobasic acid is 10% dissociated and 0.05 molar solution. What is percent dissociation in 0.15 molar solution? So degree of dissociation असेल किंवा weak acid weak base रिलेटेड जे पण फॉर्म्युला रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, फॉर्म्युले पार्ट आहेत तर तुम्हाला न्यूमेरिकल सोडवता येतात. प्रत्येक सेक्शन मध्ये एक न्यूमेरिकल असणार आहे मित्रांनो आणि तो तुम्ही टाळलेला न टाळलेला बरा, कारण का तुम्हाला जर परफेक्ट कॅल्क्युलेशन असेल तर नो प्रॉब्लेम, पण जर तुम्हाला न्यूमेरिकल टाळायचं असेल तर बाकीचे सर्व थिअरी क्वेश्चन सोडवावे लागतील प्रत्येक सेक्शनमध्ये. इव्हन दो MCQs मध्ये सुद्धा 10 पैकी तुम्हाला 2 MCQ काय असणार आहेत न्यूमेरिकल्स असणार आहेत. त्यामुळं न्यूमेरिकल्स आता MCQ मध्ये कसं टाळणार आहे तुम्ही 10 ऑफ 10 तुम्हाला सोडवायचेच असते, ऑब्जेक्टिव्ह आहे सेक्शन ए मध्ये, त्यामुळं पर्याय नाही आहे. सो न्यूमेरिकल्सचे आणि सोपे सोपे न्यूमेरिकल्स आहेत, हे काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. पहा, द pH ऑफ सोल्युशन इज 3.12. कॅल्क्युलेट द H plus or H3O plus ion concentration. What is the denaturation? हा क्वेश्चन चुकून इथं आलेला आहे, बायोमॉलिक्युलचा क्वेश्चन आहे. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर ओसवाल्ड्स डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड. बघा तिसऱ्यांदा क्वेश्चन आलाय, म्हणजे जसं जसं एक्झाम बघतोय आपण ओसवाल्ड्स डायल्युशन लॉ मित्रांनो किती वेळा क्वेश्चन आला आतापर्यंत 3 वेळा क्वेश्चन आला. अजून मी खाली जातोय, अजून सगळे पेपर बघितले नाही, 3 वेळा आतापर्यंत रिपीट झालाय. त्यानंतर calculate the pH of buffer solution. Okay, numericals as it is. Derive the relationship between pH and pOH. किती वेळा रिपीट झाला, सेकंड टाइम रिपीट झाला pH and pOH सप्टेंबर 21 मध्ये. हे पहा, derive the relationship between pH and pOH थर्ड टाइम रिपीट झालेला आहे. सो pH and pOH चेक करा, ज्यांना ज्यांना खात्री नाही, ज्यांचं व्हिडिओ मध्ये लक्ष नाही त्यांना परत एकदा सांगतो मी. पहा, pH and pOH मित्रांनो, pH and pOH derive the relationship between pH and pOH. Derive the relationship between pH and pOH. One more time. Derive the relationship between pH and pOH. So किती वेळा रिपीट झाला मित्रांनो 3 वेळा रिपीट झालाय. मग मला सांगा, जो क्वेश्चन 3-3, 4-4 वेळा रिपीट केला जात आहे तो तुम्ही करणार आहेत का नाही करणार आहेत? कमेंट मध्ये मला आत्ताच आन्सर द्या की सर लगेच करणार आहे म्हणून. आज pH pOH रिलेशनशिप केल्याशिवाय झोपायचं नाही. pH प्लस pOH इज इक्वल टू 14. ओके, करायचंय आणि मगच जेवायला बसायचं, तोपर्यंत जेवण सुद्धा तुम्ही करणार नाही. चलो, डिराइव द रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर PbI2. ह्याच्याबद्दल पण मी बोललेले 2 वेळा रिपीट झालेला हा पण क्वेश्चन. सो जे रिपीट होत आहेत त्याच्यावरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. काय काय पाहिलं मग आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये मित्रांनो, आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये काय काय पाहिलेलं आहे आपण. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये आपण काय पाहिलं तर pH वरती pOH वरती MCQ बेस्ड क्वेश्चन्स येत आहेत सिंपल कॅल्क्युलेशनचे. एकतर pH काढा किंवा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन देतात, pH काढा किंवा pH देतात आणि हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन काढा. त्यानंतर कशावर क्वेश्चन येत आहेत तर PbI2 सारखे KSP काढा, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट PbI2 चा काढा. त्यानंतर कशावर येत आहेत बफर सोल्युशनवर क्वेश्चन्स येत आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन कशावर येत आहेत रिलेशनशिप बिटवीन pH अँड pOH. 3-4 वेळा रिलेशनशिप बिटवीन pH अँड pOH 4 वेळा क्वेश्चन आलेला आहे. आणि ओसवाल्ड्स डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड 3 वेळा क्वेश्चन रिपीट झालाय मित्रांनो. मग आता हे क्वेश्चन्स तुम्ही करणार आहात का नाही मला कमेंट बॉक्स मध्ये आत्ताच सांगा. आणि जे मित्र तुमचे हे व्हिडिओज बघत नाहीत त्यांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा, कारण तुमच्या ह्या एका शेअरने त्यांची मदत होणार आहे मित्रांनो. ते जर आज हा व्हिडिओ पाहतील, उद्या पाहून उपयोग नाहीये त्यांना, कारण का आज त्यांच्याकडे वेळ आहे. आज त्यांनी जर बघितलं त्यांना माहित होणार आहे की परवा दिवशीच्या पेपरला pH प्लस pOH येणार आहे. आज जर वेळ निघून गेली तर पेपरला जाऊन आल्यावर हा व्हिडिओ नंतर बघून काय उपयोग आहे. सो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सूचना द्या की हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि हेच क्वेश्चन्स अशाच टाईपचे क्वेश्चन्स परवा दिवशीच्या पेपरला आपल्याला असणार आहेत. चलो, चॅप्टर नंबर 4 कडे येतोय मित्रांनो. आता पहा, थर्मोडायनॅमिक्स. थोडासा मला एक शॉर्ट ब्रेक पाहिजे. थर्मोडायनॅमिक्स टॉपिक कडे जातोय आपण मित्रांनो. 4 नंबरचा चॅप्टर आपला फिजिकल केमिस्ट्रीचा.
सो मला एक गोष्ट खात्रीने माहिती आहे की तुम्ही आता याचा फॉलोअप घेताय आणि तुम्ही तुमचे नोटबुकमध्ये जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत ते पण लिहून घेताय. पण माझ्या मित्रांनो अजून एक विनंती आहे, हे क्वेश्चन्स दिसते लिहून काही होणार नाही. आता वेळ कमी आहे तुमच्याकडे, ह्याचेच सोल्युशन ह्याची उत्तर अगोदर तुम्हाला आता शोधावं लागेल. त्यामुळं झोपायचं नाही, आत्ता झोपायचं नाही, कारण हेच क्वेश्चन परवा दिवशीच्या पेपरला येणार आहेत. चलो चॅप्टर नंबर 4 थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्समध्ये पहा जुलै 24ला काय क्वेश्चन विचारला होता. राईट द कंडिशन फॉर स्पॉन्टॅनिटी ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू एंट्रॉपी. एंट्रॉपी आणि स्पॉन्टॅनिटी यांच्या ज्या कंडिशन्स आहेत डेल्टा एस वगैरे डेल्टा जी वगैरे, ह्या कंडिशन्स तुम्हाला विचारल्या होत्या. त्यानंतर डेट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मित्रांनो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वरती क्वेश्चन विचारलेला आहे. कोणासाठी? तर आयसोथर्मल प्रोसेससाठी, आयसोकोरिक प्रोसेससाठी. त्यानंतर काय विचारलं, डेफिनेशन विचारली होती. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, कंबशनची एन्थाल्पी डिफाईन करा म्हणताय. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन डिफाईन करा म्हणताय. एखादा मॉलिक्यूल जर ब्रेक झाला तर त्याचे जे ॲटम्स तयार होत आहेत, त्या ॲटम्स कसे तयार होतात त्याची एन्थाल्पी, त्याच्याशी असोसिएटेड असलेली एन्थाल्पी म्हणजेच काय असेल, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन असेल मित्रांनो. राईट द साइन कन्व्हेन्शन फॉर वर्क डन ड्युरिंग एक्सपेन्शन ऑफ गॅस. खूप सोपा क्वेश्चन विचारला होता. साइन कन्व्हेन्शन्स वर्क डनचे जे आहेत प्लस आणि मायनस कधी येते सांगायचं तुम्हाला. डिफाईन एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. मित्रांनो मी तुम्हाला याला स्टार मार्क करून देते. दिस इज व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट क्वेश्चन बिकॉज एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह वरती खूप वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तुमच्या पण पेपरला ह्याच्यातून क्वेश्चन येणार आहे. आयसोबेरिक अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस. डिफरन्स सांगा किंवा डेफिनेशन सांगा आयसोबेरिक आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस. चलो नेक्स्ट. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ मिथेन इफ द स्टँडर्ड आहे असा न्यूमेरिकल पुस्तकातला आहे मित्रांनो, बघा सोडवा. डिफाईन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. सॉरी चुकून आला हा क्वेश्चन इथे. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज तो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा आहे. वेळ कमी होता आमच्याकडेही, आमचंही काम खूप जोरात होतं. मागच्या 2 दिवसापासून मी आजारी होतो त्यामुळे माझा व्हिडिओ यायला लेट झाला 2 दिवस मित्रांनो. त्याबद्दल मी परत एकदा तुमची एक्स्ट्रीमली माफी मागतोय, कारण तुमचा 1 दिवस खरं तर मी लेट व्हिडिओ देतोय. परंतु ह्या गडबड गोंधळामध्ये थोडंसं अशा मिस्टेक होत आहेत. एक क्वेश्चन आमचा इकडचा तिकडं झाला आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तुम्ही समजून घेऊ शकता. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम वर्क डन. मॅक्सिमम वर्क डनचं जे रिलेशनशिप आहे मित्रांनो डब्ल्यू मॅक्स ते काढायचं आहे. डायरेक्ट क्वेश्चन आहे थेरॉटिकल. कॅल्क्युलेट द टाइम रिक्वायर्ड टू डिपॉझिट 2.4 grams ऑफ कॉपर व्हेन करंट पास्ड थ्रू कॉपर सल्फेट सोल्युशन. दिस इज अगेन ऑफ क्वेश्चन इलेक्ट्रोकेमिस्ट्री. चलो जुलैमध्ये काय आला होता पहा. राईट द युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट. का बरं असं होतंय, सेल कॉन्स्टंटचं युनिट इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, बघूया आपण मागं पुढं. त्यानंतर 3 moles ऑफ आयडियल गॅस एक्सपेंडेड आयसोथर्मली फ्रॉम 15 to 20 कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1.2 bar. ओके न्यूमेरिकल दिलेला आहे, तुम्हाला सोडवायचं आहे असा तुम्हाला न्यूमेरिकल आहे पुस्तकात. जसा पुस्तकाच्या एक्सरसाइजमध्ये इंटेक्समध्ये क्वेश्चन आहे तसेच क्वेश्चन्स आहेत. थोडासा काहीतरी गोंधळ झालेला आहे का, कारण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे क्वेश्चन मला इथं का दिसत आहेत. हो थोडा गोंधळ झालेला आहे, असू द्या. क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत आपल्याला सध्या. चलो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे काही क्वेश्चन्स इथं रिपीट झालेले आहेत, ते क्वेश्चन्स पुढे पण घेऊ आपण. डिस्क्राइब द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. मित्रांनो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधला हा क्वेश्चन जो इथं आलेला आहे तो आम्हाला फिक्स करायचा होता त्या टॉपिकमध्ये, तो करता आला नाही. पण SHE वरती क्वेश्चन आहे हे लक्षात ठेवा. हे पहा डिफिकल्टीज इन सेटिंग SHE. आपला हा न्यूमेरिकल जसा ठरवला आहे तसा थर्मोडायनॅमिक्सचा ॲज इट इज डेल्टा एच डेल्टा S0 जे टेक्स्टबुकमध्ये आहेत तेच क्वेश्चन्स दिलेले आहेत. स्पॉन्टेनिटी इन टर्म्स ऑफ गिब्स एनर्जी 2 वेळा रिपीट. ज्या पण कंडिशन्स आहेत थर्मोडायनॅमिक्समध्ये स्पॉन्टेनिटी आणि गिब्स एनर्जी, त्या कंडिशन्स तुम्हाला प्लस मायनस वगैरे जे सांगायचं ते सगळं 2 वेळा हा क्वेश्चन रिपीट झाला. इथं पण पहा न्यूमेरिकल स्टँडर्ड गिब्स एनर्जी चेंज ॲज इट इज आहे तसे न्यूमेरिकल तुम्ही बघायचे, स्क्रीनशॉट काढून ठेवायचा कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. हा क्वेश्चन आहे असाच रिपीट होतोय, तुम्हाला पण होऊ शकतो. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मी म्हटलं होतं मित्रांनो करून ठेवा, मी लिहूनच दिलं इथं तुम्हाला पहा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दिले ग्राय पहा. थांबा थांबा थांबा, हे बघा इथे
मी तुम्हाला इथे स्टार मार्क करून दिलेले याला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, कारण क्वेश्चन रिपीट होत आहे, क्वेश्चन रिपीट होत आहे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी प्रत्येकदा क्वेश्चन आला. वर्क डन ड्युरिंग द एक्सपेन्शन ऑफ 2 moles ऑफ आयडियल गॅस फ्रॉम 10 dm³ टू 20 dm³ ॲट 298 Kelvin व्हॅक्यूम. ओके, न्यूमेरिकल्स तुमची तुम्ही सोडवा. डिराइव्ह रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर गॅसेस रिएक्शन. लक्षात ठेवा, हा पण रिपीट झालेला आहे. डेल्टा एच डेल्टा यूचं रिलेशनशिप गॅसेससाठी, बरं गॅसेससाठी गॅसेस मेन्शन करायचं तिथं. गॅसेस म्हणलं की कॉन्सन्ट्रेशन नाही, प्रेशर वापरायचं आपल्याला, प्रेशर. जुलै 22 मध्ये. चलो, आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपेन्शन, छोटासा न्यूमेरिकल थर्मोडायनेमिक्सवर एक्सपेक्टेड आहे मित्रांनो. कुठला? आपला जो जनरल फॉर्म्युला आहे वर्क डनचा, W - P डेल्टा V जो काही आहे तो एक्सटर्नल असतो हा, याच्यावरती क्वेश्चन येतो कारण इरिव्हर्सिबल आहे. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, परत एकदा तोच न्यूमेरिकल पुस्तकात आहे तसंच आलेला आहे. स्टेट अँड एक्सप्लेन हेस लॉ. थर्मोडायनामिक्स म्हणलं की हेस लॉ केल्याशिवाय थांबायचं नाही. चलो, द एन्थाल्पी चेंज फॉर द रिएक्शन कॉल्ड द एन्थाल्पी. बघा तुमची तुम्ही काय ते न्यूमेरिकल इथं आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा. खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत हे, ॲज इट इज रिपीट होत आहेत. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मित्रांनो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स रिपीटेड फॉर सेकंड टाइम. आयसोथर्मल ॲडियाबॅटिक प्रोसेस, पर्टिक्युलर प्रोसेससाठी थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ विचारतायत. छोटे 2 लाईन 3 लाईनचे हे डेरिव्हेशन्स आहेत. सहज फक्त प्लेन थर्मोडायनामिक्सचा लॉ काय आणि त्याच्यात ह्याची पर्टिक्युलर व्हॅल्यू काय, की ह्याच्यात आयसोथर्मल म्हणलं तर टेम्परेचर, ॲडियाबॅटिक म्हणलं तर क्यू, अशा पद्धतीने जे चेंजेस होतात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्समध्ये ते तुम्हाला सांगायचे. न्यूमेरिकल एक्सपेक्ट करा. सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी यामध्ये थर्मोडायनामिक्सचा न्यूमेरिकल एक्सपेक्टेड आहे, कारण तो तिथे विचारला जातोय. मित्रांनो, परत एकदा इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीवर क्वेश्चन. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. सो सब्लिमेशन एन्थाल्पी, आयोनायझेशन एन्थाल्पी, ॲटोमायझेशन एन्थाल्पी, त्यानंतर वेपोरायझेशन एन्थाल्पी, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग, एन्थाल्पी ऑफ इलेक्ट्रॉन गेन, ह्या सगळ्या एन्थाल्पीच्या ज्या डेफिनेशन आहेत एन्थाल्पी ऑफ कंबशन, त्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. सगळ्याच एन्थाल्पीच्या डेफिनेशन करायच्या आहेत मित्रांनो तुम्हाला, कारण त्याच्यावर क्वेश्चन विचारत आहेत. ओके, तर या पद्धतीने थर्मोडायनामिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन झालेले आहेत मित्रांनो. तुम्हाला लक्षात आलं असेल की आता काय काय विचारत आहेत ते. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हमखास विचारू लागलेले आहेत. डेल्टा एच डेल्टा यू रिलेशनशिप विचारत आहेत. त्याच्यानंतर इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीजवर क्वेश्चन आहे. W मॅक्स डेरिव्हेशन विचारलेलं आहे. सिम्पल जे आपलं इरिव्हर्सिबल प्रोसेससाठी वर्क डन आहे त्याच्यावरती न्यूमेरिकल विचारत आहेत. त्यानंतर एन्थाल्पीसाठी किंवा बॉन्ड एन्थाल्पीसाठी जे न्यूमेरिकल्स आहेत त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स येत आहेत. हेस लॉवरती एकदा क्वेश्चन आलेला आहे. सो हेस लॉवर क्वेश्चन काय, हेस लॉच्या रिलेटेड न्यूमेरिकल काय, वन अँड द सेम जे विचारतायत ते पुन्हा पुन्हा विचारतायत हे लक्षात घ्या. चलो, मुव्हिंग टू द नेक्स्ट इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे काही क्वेश्चन आपले इकडे तिकडे पळालेत सर, का नाही? हो, कसे पळालेत? कारण हे टाईप करताना तिकडचे इकडे आणायचे राहिले म्हणून ते राहिले, गडबडीमध्ये राहिले. सो तिथं काय काय बघितलं होतं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपण? SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडवर क्वेश्चन आलेला आहे. आता बघूया इथं काय काय विचारलेलं आहे. व्हॉट इज द मास ऑफ कॉपर मेटल प्रोड्युस्ड ॲट द कॅथोड. हाच क्वेश्चन तिथं पण रिपीट झाला होता, म्हणजेच 2 वेगवेगळ्या वर्षामध्ये विचारला गेलेला सेम क्वेश्चन आहे. कन्स्ट्रक्ट सेल युजिंग स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. सेल तयार करा म्हणता SHE ला आणि कोणाला जोडायचं आहे? SHE ला आणि झिंक इलेक्ट्रोडला जोडायचं आणि तुम्हाला तयार करायचं आहे. चलो, राईड द गॅसेस लिबरेटेड ॲट कॅथोड अँड ॲनोड ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस NaCl. ॲक्वियस NaClच्या वेळी कुठले गॅसेस रिलीज होतात? सरळ टेक्स्टबुकमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन आहे, वाचा. चलो, SI unit of molar conductivity. Write the net cell reaction during discharging of lead accumulator. lead accumulatorचा डिस्चार्जिंगवर विचारला आहे, तुम्हाला चार्जिंगचं विचारू शकतात, त्यामुळं त्याच्यावरती तुमचे एकदा रिव्हिजन होणं गरजेचं आहे. हे पहा, कॉपर मेटल प्रोड्युस्ड ड्युरिंग द 5 ampere करंट. तोच क्वेश्चन परत रिपीट होतोय न्यूमेरिकल. तुम्ही मागं पण बघा, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पुन्हा बघा, तेच क्वेश्चन रिपीट होत आहेत. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ बॅरियम क्लोराईड. ओके, ड्रॉ लेबल डायग्राम ऑफ H2O2 फ्युअल सेल. माझ्या हिशोबाने हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, पडू शकतो. परवा दिवशीच्या पेपरला हा क्वेश्चन पडू शकतो. राईट टू ॲप्लिकेशन्स ऑफ फ्युअल सेल. व्हॉट इज रेफरन्स इलेक्ट्रोड. ओके, व्हॉट इज रेफरन्स इलेक्ट्रोड, डबल क्वेश्चन्स.
चलो आहे असा न्यूमेरिकल. राईट द रिलेशनशिप बिटवीन मोलार कंडक्टिव्हिटी अँड कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. कोलब्रुश लॉ मित्रांनो, कोलब्रुश लॉ फिक्स आहे, फिक्स आहे, फिक्स आहे, फिक्स आहे, पडणारच आहे, येणारच आहे. कोलब्रुश लॉ परवा दिवशीच्या पेपरला क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. व्हॉट इज इलेक्ट्रोकेमिकल सिरीज, ही पण फिक्स आहे. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आणि त्याचे ॲप्लिकेशन्स क्वेश्चन फिक्स आहे त्याचे. हा चुकून आला नॅनो टेक्नॉलॉजी ग्रीन केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे तिकडून. कारण हा चुकून कसा आला ते सांगतो. सॉर्टिंग करताना तुमच्या सेक्शन डी मध्ये काय करायला आहेत, एका क्वेश्चनमध्ये 4 चॅप्टरचे क्वेश्चन आहेत मित्रांनो. हा क्वेश्चन आहे असाच आहे. एक डेफिनेशन ग्रीन केमिस्ट्रीची, ॲप्लिकेशन्स इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे आणि न्यूमेरिकल थर्मोडायनॅमिक्सचा, असे 3 चॅप्टरचे क्वेश्चन एकामध्ये घुसळलेले. सेक्शन डी मध्ये 4 मार्काचा जो क्वेश्चन तयार होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकाच टॉपिकचे 4 मार्काचे क्वेश्चन नाही आहेत. त्याच्यात 3 टॉपिक 4 टॉपिकचे क्वेश्चन्स आहेत, छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत. राईट एनी टू युजेस म्हणताय, एकाच मार्काला विचारते. पुन्हा दुसऱ्या टॉपिकमध्ये जात आहे, पुन्हा तिथलं काहीतरी डायग्राम काढा म्हणताय, पुन्हा तिसऱ्या टॉपिकमध्ये जात आहे, तिथं रिॲक्शन लिहा म्हणताय. म्हणजेच सेक्शन डी मध्ये मिक्स्ड क्वेश्चन्स आहेत, मिक्स्ड क्वेश्चन्स सेक्शन डी मध्ये. त्यामुळे घाबरून जायचं नाही. सेक्शन डी मध्ये फिजिकल असणार अर्धा क्वेश्चन, इनऑर्गॅनिक असणार अर्धा क्वेश्चन, ऑर्गॅनिक असणार आणि उरलेला अर्धा परत 1 मार्कासाठी अप्लाइडचा असणार. सो 4ही सेक्शनच्या केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स मिक्स असणार आहेत त्याच्यामध्ये. चलो आगे चलते हैं. मार्च परत एकदा तसाच न्यूमेरिकल आहे. हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड. सिंपल तुम्हाला फॅराडेज फर्स्ट लॉ सेकंड लॉचे जे फॉर्म्युले पार्ट असतील तर हे क्वेश्चन सोडवता येतात. रेफरन्स इलेक्ट्रोड परत एकदा मित्रांनो रिपीट झाला बा. रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे काय, डेफिनेशन पाठ करायला विसरू नका. राईट फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज हा पहिल्यांदा दिसला. रेफरन्स इलेक्ट्रोड मात्र दुसऱ्यांदा दिसला आपल्याला. दुसऱ्यांदा कुठला, तिसऱ्यांदा दिसला. ड्रॉ नेट लेबल्ड डायग्राम ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा पण सेकंड टाइम रिपीट झालेला आहे मित्रांनो. SHE वरती क्वेश्चन, SHE वरती क्वेश्चन येणार आहे. माझ्या हिशोबाने SHE चा क्वेश्चन येत आहे बघा. माझ्या हिशोबाने परवा दिवशी स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडवर क्वेश्चन आहे म्हणजे आहेच. चलो याची तुम्हाला व्हॅल्यू लिहायची 1 मार्कसाठी. असे पण क्वेश्चन्स येत आहेत. जी फिक्स व्हॅल्यू आहे तुम्हाला सांगायची ह्याची, कारण हे सगळे कॉन्स्टंट असतील तर. न्यूमेरिकल आहे पहा. त्यानंतर कोलब्रुश लॉ परत एकदा. कोलब्रुश लॉ थर्ड टाइम. कोलब्रुश लॉ मित्रांनो थर्ड टाइम विचारला गेलेला आहे कोलब्रुश लॉ. चलो चैप्टर नंबर 6 की ओर जाते हैं हम. चैप्टर नंबर 6 आहे आपला केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स मध्ये काय काय आहे पहा. इंटिग्रेटेड रेट लॉ, MCQs वगैरे त्याच पॅटर्न मध्ये आहेत. किती % आहे आणि किती % डिसिसेंट झाला. फर्स्ट इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी, हे महत्त्वाचं आहे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी इंटिग्रेटेड रेट लॉ लक्षात ठेवा. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड मोलेक्युलॅरिटी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. का बरं इम्पॉर्टंट आहे ते पण पहा. हे डबल केला, ट्रिपल केला, हाफ केला, काय केलं, फिक्स न्यूमेरिकल्स आहेत तसे याचे. फिक्स आहेत तुमचे. रेट लॉवरचे क्वेश्चन्स फिक्स आहेत मित्रांनो. हाऊ ग्लुकोज चुकून आला हा. चलो अरेनियस इक्वेशनवर पण क्वेश्चन आहे. शेवटचा जो पॉईंट आहे केमिकल कायनेटिक्सचा तो शेवटचा पॉईंट आहे त्याच्यावरती क्वेश्चन आहे. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मित्रांनो मी ह्याला स्टार करतो, ट्रिपल स्टार करतो कारण सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन बघा कुठं कुठं आलंय आता. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, परत सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, परत एकदा आगे भी देखेंगे हम. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कहाँ पे है भाई, कहाँ पे छुपे हो, देखो इधर. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन किती वेळा आलाय मित्रांनो चेक करा. आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला दाखवलंय. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 1 2 आणि 3. सो 3 वेळा जर सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन त्यांनी विचारलं असेल तर का बरं आपल्या पण एक्झामला येऊ नये, येऊ शकतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर 0 ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट आणि 0 दोन्हीसाठी पण करायचं तुम्हाला ते. इंटिग्रेटेड रेट लॉ, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके चलो हे बघा अजून एकदा. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मित्रांनो 4th टाइम, चौथ्यांदा सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 4th टाइम, 4 वेळा. म्हणून मी याला 4 वेळा असं लिहिणार आहे कारण याच्यावर क्वेश्चन येणार आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कोण? सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन.
करायचंच आहे, अगोदर करा. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन वरती क्वेश्चन येणार आहे मित्रांनो, कारण 4 वेळा आतापर्यंत ह्या 5 वर्षामध्ये क्वेश्चन्स रिपीट झालेला आहे. मूविंग टू द नेक्स्ट टॉपिक, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18. इनके भी हालात कुछ ऐसे ही है भाई. क्यों? क्योंकि इनके बारे में भी बहुत सारे क्वेश्चंस बार बार आ रहे हैं. तोच क्वेश्चन पुन्हा पुन्हा प्रत्येक एक्झामला रिपीट होतोय. चेक करूया आपण. कंप्लीट द फॉलोइंग इक्वेशंस. ओके, चेक करेंगे. एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सीजन विथ रिस्पेक्ट टू एटॉमिसिटी. नो प्रॉब्लेम, करेंगे ऑक्सीजन के बारे में. ऑक्सीजनचा एनोमलस बिहेवियर, फ्लोरीनचा एनोमलस बिहेवियर, त्यांच्या ग्रुपपेक्षा ते कसे वेगळे वागतात ते तुम्हाला लिहायचं आहे. डायऑक्सिजन प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी फ्रॉम KClO3. युजेस ऑफ निऑन. ओके, व्हॉट आर इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. मला ह्याला बघायचंय बघा. इंटरहॅलोजन कंपाऊंड, केमिकल रिएक्शन व्हेन क्लोरीन रिएक्ट्स विथ द ड्राय स्लेक्ट्रोलाइम. ओके, आता पहा इंटरहॅलोजन कंपाऊंडवर किती वेळा क्वेश्चन आला. परॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड, ह्याला पण मी हायलाइट करतो. का करतोय ते पण तुमच्या लक्षात येईल. हे पहा, आला का. इंटरहॅलोजन कंपाऊंड जुलै 23 आहे, मार्च 24 आहे. इंटरहॅलोजन कंपाऊंड एकदा, इंटरहॅलोजन कंपाऊंड दोनदा. पहा बघत हे परॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड हे पण दोनदा. परॉक्सी मोनोच्या ऐवजी डाय आला इथं, सो ते सगळेच ऍसिड करा. इंटरस्टिशियल कंपाऊंड्स तीनदा. इंटरस्टिशियल कंपाऊंड्स तीनदा. युजेस ऑफ ऑक्सिजन लक्षात ठेवा. इंटरस्टिशियल कंपाऊंड्स तीनदा. इंटरहॅलोजन कंपाऊंड्स 4दा. इंटरस्टिशियल इंटरहॅलोजन जवळपास. इंटरस्टिशियल आणि इंटरहॅलोजन कंपाऊंड थोडे थोडे डिफरन्सने आहेत, पण तुम्हाला जो फिक्स पोर्शन आहे की इंटरस्टिशियल पण बऱ्याच वेळा विचारलं जातं. चलो, हे पहा इंटरहॅलोजन कंपाऊंड्स किती वेळा येत आहे पहा. एकच क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट होत आहे. किती वेळा क्वेश्चन्स येत आहेत. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरस ऍसिड. केमिकल इक्वेशन्स इन्व्हॉल्ड इन द. थांबा, परत एकदा मला जाऊ द्या रिपीट. मी तुम्हाला एक क्वेश्चन किती वेळा रिपीट झाला ते दाखवण्याच्या नादात जास्त पुढे गेलेलो आहे. इंटरहॅलोजन कंपाऊंड्स सगळ्यात महत्त्वाचं. इंटरस्टिशियल आणि इंटरहॅलोजन ह्या दोन कंपाऊंड्सवरती क्वेश्चन जास्त येत आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. चलो, कहाँ पे थे हम. इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. एक परॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिडचे स्ट्रक्चर जे ऑक्झी ऍसिड्स आहेत मित्रांनो ते करा बरं का. ऑक्झी ऍसिड कोणते कोणते, क्लोरीनचे आणि सल्फरचे, दोन्हीचे पण सगळे ऑक्झी ऍसिड्स करायचे तुम्हाला. रेडिओएक्टिव्ह एलिमेंटची नावं लिहा म्हणते. इंटरहॅलोजन कंपाऊंड परत एकदा आला. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आहे का नाही. इंटरहॅलोजनवर खूप क्वेश्चन्स आहेत. परॉक्सी मोनोसल्फ्युरिक, परॉक्सी डायसल्फ्युरिक, थायोसल्फ्युरिक ऍसिड, क्लोरिक ऍसिड, परॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. इथे इंटरस्टिशियल कंपाऊंड्स आहे. इंटरस्टिशियल आणि इंटरहॅलोजन वेगळे, लक्षात ठेवा. इंटरस्टिशियल आणि इंटरहॅलोजन मिक्स करू नका, दोन्ही वेगवेगळे आहेत, पण त्याच्यावरती पण क्वेश्चन आहे. आता हा खरं तर क्वेश्चन इथं नव्हता यायला पाहिजे. हा क्वेश्चन जो आहे तो 8व्या टॉपिकचा आहे, ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मधला आहे, पण तो चुकून इकडे आलेला आहे. असू द्या, समजून घ्या. ब्लिचिंग ॲक्शन, गिव्ह रिझर एलिमेंट्स ऑफ लोअर आयनायझेशन एन्थाल्पी, हे सगळं झालंय. तेच आहे. सो पी ब्लॉकमध्ये लक्षात ठेवा ऑक्झो ॲसिडचे स्ट्रक्चर्स. पी ब्लॉकमध्ये लक्षात ठेवा इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. पी ब्लॉकमध्ये लक्षात ठेवा काही ठराविक रिॲक्शन्स. आणि पी ब्लॉकमध्ये लक्षात ठेवा जे पण काही सल्फर रिलेटेड पण क्वेश्चन्स आहेत, स्ट्रक्चर ऑफ सल्फर वगैरे इथे येईल पुढं पहा. युजेस ऑफ सल्फर आहे. सल्फर डायऑक्साईड, त्याचे केमिकल इक्वेशन लिहायचे तुम्हाला. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरस ऍसिड. युजेस ऑफ हेलियम, युजेस ऑफ निऑन. हेलियम इथं आहे, निऑनला सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं, निऑनचे पण युजेस करायचे. युजेस ऑफ सल्फर डायऑक्साईड मित्रांनो 2-3 वेळा रिपीट होत आहे सल्फर डायऑक्साईड. चलो, ॲक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एस्टेसोबत. त्यानंतर आपण जातोय ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट्सकडे. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट्समध्ये बघा काय रिपीट होत आहे. झिंक आयनचं कॉन्सन्ट्रेट हे लिहा म्हणतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पायरोमेटलर्जी, रोस्टिंग, डेफिनेशन, पायरोमेटलर्जी, रोस्टिंग. त्यानंतर हा पण क्वेश्चन खूप वेळा रिपीट झाला मित्रांनो. राईट अलॉय युज्ड इन द फिशर ट्रॉप्स प्रोसेस. व्हेरी इम्पॉर्टंट. एकच मार्गाला आहे आणि खूप इम्पॉर्टंट पण आहे. का? कारण पुढे हा परत येणार आहे. अलॉय युज्ड इन फिशर ट्रॉप्स प्रोसेस. बघूया आपण. ब्रॉन्झ अलॉयचे युजेस. कलरलेस. डिफाइन लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, हा पण क्वेश्चन रिपीट होतोय मित्रांनो. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन,
पोटॅशियम डायक्रोमेट फ्रॉम क्रोमॅटोर, ॲटॉमिक नंबर्स फ्रॉम ट्रान्सयुरेनिक एलिमेंट. हा रिपीट झाला बघा, ॲटॉमिक नंबर्स ऑफ ट्रान्सयुरेनिक. ट्रान्सयुरेनिक काय आणि रेडिओॲक्टिव्ह काय एकच. परत ह्याच्या अगोदर एकदा आलता, आता एकदा आला. हे पहा, मी म्हणलं होतं ना फिशर ट्रॉप्स प्रोसेसमध्ये कुठला ॲलॉय यूज केला जातो. परत एकदा सेकंड टाइम रिपीट झाला पहा. कलर्ड कंपाऊंड्स का तयार करतात. राईट डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ मॅंगनीज प्लस ऑक्सिडेशन इज मोर स्टेबल. डिफाईन गँग. ओके. केमिकल कंपोजिशन ऑफ क्रायोलाइट. हां, क्रायोलाइट, हेमॅटाइट हे जे आहे ते तुम्हाला जे पूर्ण टेबलच आहे एक पूर्ण वरच्या बाजूला राईट हँड साईड टू द अपर कॉर्नर तो करायचा आहे. त्याचे फॉर्म्युले वगैरे आणि कंपोजिशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. लॅन्थेनाइट्स आणि ॲक्टिनाइट्समधला डिफरन्स मित्रांनो केल्याशिवाय जायचं नाही. त्यानंतर आपण जातोय पहा, हे काय जनरल क्वेश्चन्स आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिलेटेड. केमिकल फॉर्म्युला हे पहा, चाल्कोपायराइट, कॅलॅमाइन, क्रायोलाइट आला होता, हेमॅटाइट पण आला आहे. म्हणजे सगळे जे आहे ते टेबलच व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. पुस्तकात स्टार ट्रिपल स्टार करून ठेवा. एका तरी ओरचं तुम्हाला मिनरलचं काय करणार आहे ते फॉर्म्युला विचारणारच आहे, दरवेळेस विचारत आहेत. लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन परत एकदा रिपीट झाला मित्रांनो, 2 नाही 3 वेळा, थर्ड टाइम रिपीट झाला. सिमिलॅरिटीज विचारलेल्या आहेत. ब्ल्यू लिटमस, रेड कॉपर सल्फेट हे सोपे वाचा, रिझन आहे. चलो, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ सेलेनियम ऑन मॅग्नेशियम मेटल. ओके, राईट द केमिकल कंपोजिशन ऑफ हेमॅटाइट. मी काय म्हणलं, एक सुद्धा ओर त्यांनी, एक सुद्धा मिनरल त्यांनी सोडलेला नाही. जो टेबल आहे ना, हेमॅटाइट झाला, चाल्कोपायराइट झाला, हे पहा, चाल्कोपायराइट झाला, कॅलॅमाइन झाला, त्याच्या अगोदर तुम्हाला विचारलेलंच आहे. म्हणजे सगळेच तो टेबल जो आहे पूर्ण ओरचा तो करायचाच आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. केमिकल फॉर्म्युला ऑफ हेमॅटाइट परत एकदा डबल रिपीट केलं त्यांनी. डिफाईन मिनरल, मिनरलची साधी डेफिनेशन तुम्हाला विचारलेली मित्रांनो. बाकी काय, कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये या. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये काय काय आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचं IUPAC नेम्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ह्याच्यावर क्वेश्चन आहे बरं, फिक्स क्वेश्चन आहे. IUPAC नेम्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंडवर फिक्स क्वेश्चन आहे मित्रांनो. IUPAC नेम्स तेच क्वेश्चन. हां, VBT सॉरी वॉर्नर्स थिअरी. वॉर्नर्स थिअरीवर क्वेश्चन फिक्स आहे मित्रांनो. वॉर्नर्स थिअरी, वॉर्नर्स थिअरीवर फिक्स क्वेश्चन आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वॉर्नर्स थिअरीचे जे पॉस्ट्युलेट्स आहेत ना, वॉर्नर्स थिअरीचे जे पॉस्ट्युलेट्स आहेत त्याच्यावर जास्त क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. बाकी EAN रूल काढा, त्याच्यावर पण जास्त क्वेश्चन्स आहेत. EAN रूल हे पहा आला बघा. वॉर्नर्स थिअरी परत एकदा रिपीट झाला, सेकंड टाइम. वॉर्नर्स थिअरी, वॉर्नर्स थिअरीवर क्वेश्चन आहेत. ऑन द बेसिस ऑफ VBT एक्सप्लेन द नेचर ऑफ बॉन्डिंग इन NiCl4 NiCN4. हे पण क्वेश्चन फिक्स असे आहेत. हे सायनाइडचं कधी देतात, कधी ह्याचा देतात, त्यांच्यावर डिपेंड आहे ते. त्यानंतर आयोनायझेशन आयसोमर्स डेफिनेशन दिलेले, ते रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. त्यांचे ऑक्सिडेशन नंबर्स वगैरे काढून तुम्हाला त्याचे कोऑर्डिनेशन नंबर वगैरे पण ते विचारतात. सिस अँड ट्रान्स आयसोमर्स सांगा. बरं, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर मी म्हटलं होतं ना तुम्हाला, EAN रूलवर क्वेश्चन असणार आहे. EAN रूलवर क्वेश्चन आहे मित्रांनो, करून ठेवा. EAN रूल. होमोलेप्टिक अँड हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस करायचे. होमोलेप्टिक अँड हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस खूप इम्पॉर्टंट आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स टॉपिकमधलं. त्यानंतर मोनोडेंटेड ॲम्बिडेंटेड लिगँड्स, हे पण महत्त्वाचं आहे. हे MCQज आहेत, स्क्रीनशॉट काढा. MCQज तुम्हाला दिसतील. तेच क्वेश्चन्स परत रिपीट होत आहेत. आता जातोय आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आपलं झालंय फिजिकल, आपलं झालंय इनऑर्गॅनिक. आता जातोय आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय काय आहे मित्रांनो पहा. हॅलोजन डेरिव्हेटिव्स. राईट द नेम ऑफ इन्सेक्टिसाइड विच इज इफेक्टिव्हली युज्ड इन्स्टेड ऑफ DDT. DDTला पर्याय दिलेला आहे, आपल्या टेक्स्टबुकमध्येच आहे. कुठला आहे ते तुम्ही वाचायचं. SN1 वरती क्वेश्चन आलेला आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑफ 2-chlorobutyl. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, रिपीट पण होतोय. हां, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा जो क्वेश्चन आहे, अमंग द फॉलोइंग विनिलिक हॅलाइड कोणता. मित्रांनो, जे क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे ना, त्याच्यावर फिक्स क्वेश्चन आहे बघा. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कोणतं, तर अल्किल, ॲलिलिक, विनिलिक, बेन्झिलिक, ॲरिल यांच्यावरती क्वेश्चन आहेत. हे जे 5-6 टाईप आहेत ना, त्याच्यावर फिक्स आणि MCQ आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आतापर्यंत अशी एक्झाम नाही झाली ज्याच्यात असा MCQ आला नाही. खालीलपैकी कोणता विनिलिक आहे सांगा, खालीलपैकी कोणता बेन्झिलिक आहे सांगा, खालीलपैकी कोणता ॲलिलिक आहे सांगा, असे क्वेश्चन्स येत आहेत. आणि तुम्ही बघा, तुमच्या पण एक्झामला याच्यावरती क्वेश्चन येणार आहे, कारण बोर्डाचे एक स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू राहिलेलं, त्याच दृष्टीने ते काम करत आहेत. ओके,
प्रिपरेशन ऑफ इथिल सायनाइड फ्रॉम इथिल ब्रोमाइड, केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्किल हॅलाइडवरचा क्वेश्चन आहे. इथिल ब्रोमाइडचे ॲक्शन सिल्वर नायट्रेटवर काय केमिकल प्रॉपर्टीचा क्वेश्चन आहे तो. हा एलिमिनेशन आहे बरं, अल्कोहोलिक वापरलं तर एलिमिनेशन होतं आहे. रिॲक्शन बायफेनिलची कशी होते काय ते दिलेलं आहे. काय वापरायचे, कशापासून बायफेनिल तयार होईल ते विचारलेलं आहे. काय आन्सर येते तुम्ही सांगा कमेंटमध्ये, लवकर सांगा. बायफेनिल तयार करायचे ते NaCl आहे. मग ह्या चारपैकी कोण असेल मित्रांनो? ए, क, बी, क, सी, क, डी. लवकर कोणाकोणाचं उत्तर कमेंटमध्ये आलंय बघू द्या मला लवकर. कोणतं ऑप्शन येत आहे, कशाला क्लिक करू मी, याच्यावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हॅलोएरिनची रिॲक्शन आहे, रिॲक्शनचं नाव पण आहे. वन ऑफ द नेम रिॲक्शन इज दिस वन. कोणती आहे नेम रिॲक्शन? बायफेनिल तयार करणार फिटिग रिॲक्शन, दॅट्स करेक्ट. ओके चलो नेक्स्ट. गॅमा आयसोमर ऑफ BSC सांगा म्हणते लिंडेन. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ 2-chlorobutane मित्रांनो म्हटलं होतं रिपीट होत आहे. सेकंड टाइम रिपीट झालेला आहे. 2-chlorobutane हाच करायचं आहे. 2-chlorobutane वरच क्वेश्चन येणार आहे. त्यामुळं मागं पण आलाय, आता पण येणार आहे. 2 वेळा आलाय म्हणजे तुमच्या वेळी येणारच आहे. ग्रिग्नॉर्ड रिएजंट कसा तयार करतात? खूप सोपं आहे. युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ मेथिलीन क्लोराइड म्हणजे DCM डायक्लोरोमिथेन CH2Cl2 आहे. ओके हे बघा आलं बघा रिपीट. ॲलिलिक हॅलाइड ओळखा म्हणते, अगोदर विनिलिक ओळखा म्हणते, आता ॲलिलिक ओळखा म्हणते. क्लोरोबेन्झीन ट्रीटेड विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता मला सांगा असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय एकच? अगोदर काय विचारलं होतं? हे बघा इथं काय विचारलं, आयडेंटिफाय आहे. सोडियम मेटल सोबत ह्याला जरी ॲड करायचं हो तुमचं उत्तर आलंय त्याच्यात. आणि जरी ॲड केलं तर काय होतंय? बायफेनिल मिळतंय. क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन आहे, फिटिग रिॲक्शन आहे. आणि तीच रिॲक्शन इथं तुम्हाला वर्ड्समध्ये विचारले. सो सेकंड टाइम रिपीट झाली फिटिग रिॲक्शन. याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. पडतेच बघा तयारीच करून जावा. फिटिग रिॲक्शन येणार म्हणजे येणारच. परवाच्या पेपरला 100% येणार आहे मित्रांनो. चलो क्लोरोबेन्झीन इज हिटेड विथ H2SO4 अँड सोप. बाकीच्या रिॲक्शन्स तयार ठेवा. डायस्टेरियोमर्स, इनॅन्शिओमर्स क्वेश्चन्स डेफिनेशन रिलेटेड क्वेश्चन आहे. चलो परत एकदा MCQ तुम्ही करा. इथिल ब्रोमाइड कन्व्हर्टेड टू इथिल आयोडाईड. ही कोणती रिॲक्शन आहे? नेम रिॲक्शन आहे मित्रांनो. इथिल ब्रोमाइडला इथिल आयोडाईड करायचं म्हणजे फिनकेल्स्टेन. इथिल ब्रोमाइडला इथिल फ्लोराईड करायचं म्हणजे स्वार्ट्झ रिॲक्शन. सो 2 नेम रिॲक्शन इनडायरेक्टली विचारलेत, फिनकेल्स्टेन आणि स्वार्ट्झ. SN1 SN2 काय असतंय वाचा. खूप सोपा क्वेश्चन आहे. राईट द प्रॉडक्ट फॉर्म वेन अल्किल हॅलाइड रिॲक्ट विथ सिल्वर नायट्राइड. ओके AgCN सोबत काय होतं? आयसोसायनाइड होते, सांगून द्या त्यांना. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग ऑन इथिल ब्रोमाइड? परत एकदा तेच म्हणतंय. इथिल ब्रोमाइडवर सोडियम इन ड्राय इथरची काय रिॲक्शन होईल? अल्केन तयार होईल, वुड्स रिॲक्शन. ओके तसेच काही रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन्स आहेत त्याचे. हा क्वेश्चन सुद्धा रिपीट झाला मित्रांनो. पहा SN1 वर आला होता, आता SN2 वर आला. SN1 वर क्वेश्चन होता, SN2 वर म्हणजे SN1 SN2 वाचणं गरजेचं आहे. मेथिल आयोडाईड टू मेथिल आयसोसायनाइड. AgCN वापरा. हाऊ विल यू कन्वर्ट म्हणलं की रिएजंट विचारलेला आहे, लक्षात ठेवायचं. सो काय काय आलंय हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये? SN1 SN2 वर क्वेश्चन्स आहेत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्सवर क्वेश्चन आहेत. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हवर क्वेश्चन्स आहेत. विनिलिक कोणता, ॲलिलिक कोणता, बेंझोलिक कोणता, ॲरिल हॅलाइड कोणता, काय असेल ते. आणि त्याच पॉईंटवर पुन्हा क्वेश्चन्स येत आहेत. त्यामुळे त्याच्यावरती तुमचं बारकाईनं लक्ष पाहिजे. फिनकेल्स्टेनवर क्वेश्चन आहे, स्वार्ट्झ रिॲक्शनवर क्वेश्चन आहे, फिटिग रिॲक्शनवर क्वेश्चन आहे, सॅंडमेअरवर पण येऊ शकतो. ज्या काही नेम रिॲक्शन्स आहेत ते आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेल्याच आहेत. तुम्हाला ते व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत. चलो अल्कोहोल्स, फिनॉल्स एंड ईथर्स. अब जाएंगे अल्कोहोल्स, फिनॉल्स एंड ईथर्स के पास. फ्रेंड्स देखो आगे क्या क्या है इसमें. केमिकल प्रॉपर्टीज. अल्कोहोलच्या फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. नेम रिॲक्शन्स लक्षात ठेवा. डायथिल इथर कसा तयार करायचा ते विचारलेलं आहे. ॲसिटल्डिहाइड आयसोप्रोपिल अल्कोहोलमध्ये रिडक्शन रिॲक्शन आहे. क्युमिन टू फिनॉल, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल आहे. ॲनिसोल टू फिनॉल. सो
हे परत परत तेच ॲडिसोलच्या रिॲक्शन्स आहेत. वुल्फ किश्नर रिडक्शन मित्रांनो लक्षात ठेवा, तिकडचं इकडं आलं आहे, थोडंसं अल्डिहाइडची रिॲक्शन इकडं आली, हायड्रोकार्बन तयार होतं इथं ॲक्च्युली. वुल्फ किश्नर रिडक्शन. डाउज प्रोसेस लक्षात ठेवा, डाउज प्रोसेस फिनॉलची आहे. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ब्रोमिन वॉटरची फिनॉलवरती काय ॲक्शन होते, केमिकल प्रॉपर्टी आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवत चला. चलो आगे जाएंगे हम. फिनॉल टू सॅलिसिलिक ॲसिड नेम रिॲक्शन आहे बाबा. नो, नेम रिॲक्शन कोणती आहे? नेम रिॲक्शन फिनॉल टू सॅलिसिलिक ॲसिड. पटकन मला कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा. फिनॉल टू सॅलिसिलिक ॲसिड आणि फिनॉल टू सॅलिसिल अल्डिहाइड अशा दोन्ही रिॲक्शन आहेत. एक आहे रिमर्टिमन, दुसरी आहे कोल्स. यापैकी ही कोणते ते सांगा. व्हॉट हॅपन्स वेन वेपर्स ऑफ, हे साधी सोपी रिॲक्शन आहे. वेपर्स हॉट कॉपर वेपर्स ऑफ हॉट कॉपर दिलेलं आहे. सोपी रिॲक्शन आहे, बुकमध्ये पहा. प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलीन हे पण लक्षात ठेवा. आणि ह्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो, बऱ्याच वेळा झालेल्या आहेत, लगेच येऊन जातील तुम्हाला. काहीतरी बनवायचं असतंय, काय दिलेलं आहे पहा, मेथॉक्सी इथेन दिलेलं आहे आणि ते बनवायचं तुम्हाला. येथील मेथील इतर वेगवेगळे रिएजंट वापरून आहेत. कोल्स रिॲक्शन परत एकदा रिपीट झाली. अगोदर तुम्हाला इनडायरेक्ट दिली, ते आता डायरेक्ट दिली. क्लोरोबेन्झीन टू फिनॉल, सो तसेच आहेत. अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये या. व्हेरी इम्पॉर्टंट. का बरं? नेम रिॲक्शन हे तर मी 10 वेळा ओरडून सांगितलेले, पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेले. हे करावंच लागेल तुम्हाला. ह्या रिॲक्शन रिपीट झाले डायरेक्टली इनडायरेक्टली. क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन आली बघा, क्लेमन्सन्स रिडक्शन आली बघा, वुल्फ किश्नर याच्या अगोदरच आलेले. सो सगळ्या नेम रिॲक्शन तुम्हाला अल्डिहाइड्स कीटोन्स मधल्या करायच्या आहेत, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्ड इन, परत एकदा आलं बघा, रोझेनमन रिडक्शन, गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन, कॅनिझरोज रिॲक्शन, आणि वर काय दिलं हे बघा, वुल्फ किश्नर रिडक्शन. मी तुम्हाला तेच सांगतोय मित्रांनो. हे पहा देखेंगे इथं पण नेम रिॲक्शन आहेत. जुलै 24 पुढं पण नेम रिॲक्शनच आल्या होत्या. म्हणजे अल्डिहाइड्स कीटोनच्या नेम रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड्स कीटोन. स्पेशल माझा व्हिडिओ आहे, स्पेशल व्हिडिओ आहे अल्डिहाइड्स कीटोनचा. बघा सगळे रिॲक्शन एकत्रित करून दिलेले आहेत तुम्हाला. चलो आगे जाएंगे. जुलै 23 आलं का परत तिथंच. वुल्फ किश्नर रिडक्शनवर विचारलंय क्वेश्चन. नेम रिॲक्शन वरचाच आहे. काय COHCl वापरल्यावर काय येते बघा. कोणती रिॲक्शन आहे? इटार्ड, फ्रायडल क्राफ्ट, स्टीफेन, गॅटरमन कोच. सांगा कमेंटमध्ये, मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची. सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय दिला जाणार आहे, कारण मी उद्या सुट्टीवर असणार आहे. सगळ्यांच्या कमेंटला मी रिप्लाय देणार आहे, त्यामुळे कमेंट अवश्य करा. जिथं क्वेश्चन्स विचारलेले आहेत तिथं. ॲसिटिक ॲसिड, ॲसेटामाइड, तेच क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. हे पहा, अल्डोल कंडेन्सेशन, ह्याला एक सोडू नका बरं का. अल्डोल कंडेन्सेशन व्हेरी इम्पॉर्टंट. अल्डोल कंडेन्सेशन वाचायचेच, आज वाचल्याशिवाय झोपायचं नाही. अल्डोल कंडेन्सेशनवर 100% क्वेश्चन येणार आहे मित्रांनो. राईट IUPAC नेम. ओके, हे बघा डबल आलं अल्डोल कंडेन्सेशन, परत एकदा रिपीट झालंय रे बाबा. मार्च 23ला बी आलंय, जुलै 22ला बी आलंय. सो परत अल्डोलचेच क्वेश्चन येत आहेत, कॅनिझोरचेच क्वेश्चन येत आहेत. ॲसिटोन इज ट्रीटेड विथ डायनायट्रोफेनिल हायड्राझाईन, कंडेन्सेशन रिॲक्शन आहे त्याची. काही नेम रिॲक्शन्स. चलो ॲलिफॅटिक कीटोन्स, हा सिंपल क्वेश्चन होता. ॲलिफॅटिक कीटोन्सचं सांगायचं तुम्हाला, सिंपल आणि मिक्स्ड कीटोन्स आहे ते. अल्डोल कंडेन्सेशन मित्रांनो, तिसऱ्यांदा अल्डोल कंडेन्सेशन करायचंय म्हणजे करायचंय बघा, सोडू नका त्याला केल्याशिवाय. अल्डोल कंडेन्सेशन. सो अल्डिहाइड्स कीटोन्स कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये काय विचारलं गेलेलं आहे? अल्डोल कंडेन्सेशन, कॅनिझरोज, इटार्ड रिॲक्शन, गॅटरमन कोच, स्टीफेन रिॲक्शन. त्यानंतर स्टीफेन बऱ्याच वेळा नाही आला, पण इटार्ड, गॅटरमन, वुल्फ किश्नर, रोझेनमन ह्या नेम रिॲक्शन फिक्स आहेत बघा. मी तर म्हणतो अल्डिहाइड्स कीटोन्स म्हणलं का अगोदर नेम रिॲक्शन जोडा बघा. नेम रिॲक्शन शिवाय काय खरं नाही. अल्डिहाइड्स कीटोन्स करावंच लागतंय. लय वेळेस आलंय, तुम्ही बघा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघा किती वेळेस आलेलं आहे. अमाइन्समध्ये IUPAC नेमवर क्वेश्चन आहे मित्रांनो. IUPAC नेमवर क्वेश्चन आहे. त्यानंतर त्याच्या काही रिॲक्शन. हिन्सबर्ग रिएजंट खूप महत्त्वाचा आहे. थायो. राईट द नेम ऑफ रिडक्शन प्रॉडक्ट. ओके, अजून काय विचारते पहा इथं.
कोण बेसिक आहे ते पण विचारते. हे खूप सोपं असते. ज्याचा PKB व्हॅल्यू कमी त्याची बेसिसिटी जास्त, त्याच्यानुसार तर ठरवायचं. तर खूप सिंपल आहे, पुस्तकात पण आहे तसंच दिलेलं आहे. चलो, ग्लायसिन स्ट्रक्चर कुठं आलास बाबा इथं तू? ग्लायसिन बायोमॉलिक्युल्स मधला क्वेश्चन आहे हा. असू द्या, येऊ द्या हो, कोणचं कोणी इकडे तिकडे एका दुसरं यायचं लागलं. हॉफमन्स ब्रोमोमाइड डिग्रेडेशन मित्रांनो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणतोय मी ह्याला, कारण हॉफमन्स ब्रोमोमाइड डिग्रेडेशनचा क्वेश्चन रिपीट होत आहे. क्लोरोफॉर्म अँड कॉस्टिक पोटॅश म्हणजे माहिती का काय असतंय? कार्बिलामाइन टेस्ट. कार्बिलामाइन टेस्ट CAT आहे. कॅट आली असेल पुढं पण कुठं तरी. हे बघा, हिन्सबर्ग रिएजंटचा फॉर्म्युला लिहा म्हणतोय अजून. कार्बिलामाइन टेस्ट परत एकदा रिपीट झालीच असेल. हे बघा, कार्बिलामाइन टेस्ट आली का नाही? सो किती वेळा ती रिपीट होत आहे त्याच्यावरती लक्ष द्या. पुन्हा 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 पुन्हा. इथं पण आले 23ला, जुलैला पण आले 22ला पण क्वेश्चन, 23ला पण क्वेश्चन. कार्बिलामाइनवर लयच क्वेश्चन आहे बाबा, लयच क्वेश्चन विचारलेलं आहे. पहा अजून कुठं कुठं क्वेश्चन्स आलेले आहेत. राईट द केमिकल रिएक्शन्स टू प्रिपेअर इथॅनामाइन फ्रॉम ॲसिटोनायट्राइल नायट्रोइथेन. ओके, ॲडिपिक ॲसिडचं स्ट्रक्चर काढा. अरे बाबा हे तिकडं द्यायचं होतं अल्डेट्स कीटोनमध्ये. हे बघा, कार्बिलामाइन टेस्ट 21ला सुद्धा आहे. कोण देतंय कोण नाही त्याच्यावर. सो कार्बिलामाइन टेस्ट इम्पॉर्टंट आहे रे पोरांनो, वाचायचं ह्याला. कार्बिलामाइन टेस्ट, हॉफमन्स ब्रोमोमाइड डिग्रेडेशन, हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन, बेसिसिटी ऑफ अमाइन्स याच्यावर फोकस करा. त्यानंतर IUPAC नेम्स ऑफ अमाइन्सवर क्वेश्चन्स आहेत. आणि माझ्या हिशोबाने थोडंसं टाळलंय त्यांनी, डायझोनियम सॉल्टवर क्वेश्चन नाही बघा, पण तरी बी डायझोनियम सॉल्ट बघा एकदा, ठीक आहे. आणि कार्बिलामाइन टेस्ट मात्र अवश्य बघा. गॅब्रिएल थॅलेमाइड बी दिसलो नाही कुठं अशात, पण कार्बिलामाइन टेस्ट, हॉफमन्स ब्रोमोमाइड डिग्रेडेशन, हॉफमन्स एलिमिनेशन, नेम रिएक्शन त्या पण करायच्यात. लेट्स प्रोसीड टू आवर अप्लाइड केमिस्ट्री, लास्ट पार्ट ऑफ दिस फुल सेशन. कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा पण होणार आहे. बायोमॉलिक्युल्समध्ये जातं मित्रांनो. अल्फा अमायनो ॲसिड्स, मला तर असं वाटतंय बायोमॉलिक्युल्सचा फेवरेट अमायनो ॲसिड आहे बघा आता ह्याच्यात, कारण अमायनो ॲसिडने कहरच केला मित्रांनो. लयच वेळा क्वेश्चन आहे बघा, पाठच करा सगळं त्याचं स्ट्रक्चर वगैरे, लयच वेळा क्वेश्चन आहे. व्हॉट इज डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन्स? हा एक पार्ट आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स, डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन्स, प्रोटीन्स रिलेटेड पेप्टाइड लिंकेज त्याच्यावर क्वेश्चन आहेत. स्ट्रक्चर ऑफ डी रायबोज शुगर, ओके, शुगरचे स्ट्रक्चर, लिंकेज कोणतं प्रेझेंट आहे MCQ. चलो, क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स मी आत्ताच म्हटलं होतं. क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स, क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय काय करणार मित्रांनो बायोमॉलिक्युल्समध्ये? क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स, अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर, त्याचे ग्रुप आणि त्याचं नेचर, न्यूट्रल आहे, ॲसिडिक आहे, बेसिक आहे, ते करायचं तुम्हाला. त्यानंतर काही ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज जे पण डायसॅकराइड्स आहेत, मोनोसॅकराइड्स आहेत, त्यांचे स्ट्रक्चर्स, हॅवर्थ प्रोजेक्शन असतील किंवा फिशर प्रोजेक्शन, ते स्ट्रक्चर्स करायचे आहेत तुम्हाला. ग्लायकोसायडिक लिंकेजवर लक्ष द्या. MCQ परत परत रिपीट होत आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवत चला. केमिकल प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज, ओके. चलो, व्हॉट इज पेप्टाइड बॉन्ड? आला का नाही? पेप्टाइड बॉन्ड मी म्हणलं होतं बघा येत आहे. हायड्रोलिसिसमध्ये पहिलाच टेबल आहे, क्लासिफिकेशनचे शॉर्ट आपण टाकलेलेच आहेत, त्याच्यात चेक करा. हॉट H आहे, ओके. बायोडिग्रेडेबल पॉलिअमाइड, बायोडिग्रेडेबल पेप्टाइड लिंकेज इन प्रोटीन येणारच आहे म्हणलं होतं मी तुम्हाला. कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज, ओके. राईट द नेम ऑफ शुगर प्रेझेंट इन RNA. RNA मध्ये कोणती प्रेझेंट असते? रायबोज आहे का डिऑक्सी रायबोज आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. न्यूक्लियोटाइड. सो DNA RNA वरचा काही छोटा क्वेश्चन येऊ शकतो ऑब्जेक्टिव्हमध्ये. क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीनवर फोकस करा आणि जे स्ट्रक्चर आहेत कार्बोहायड्रेटचे त्याच्यावरती फोकस करा. कमिंग टू द पॉलिमर्स, मोनोमर विचारते बघा. मोनोमर, कुठला मोनोमर आहे, कुठला मोनोमर आहे? प्रिपरेशन ऑफ PVC, थर्मोकॉल प्रिपेअर करताना. सो मोनोमरचे जे टेबल आहेत ते सगळे मोनोमर्स तयार करून ठेवा. हे बघा तुम्ही बघा की नुसतं रिपिटेशन पहा. आहे मोनोमर, मोनोमर. आता इथं पण बघा मोनोमर, मोनोमर म्हणजे सगळ्या पॉलिमरचे मोनोमर करायचे. मोनोमर वे स्ट्रक्चर आहेत सगळे मोनोमर्स. मोनोमर्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सगळे मोनोमर्स करा. क्वेश्चन्स येत आहेत वेगवेगळे. ओके 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 ओके. टेफ्लॉन, टेफ्लॉनची रिएक्शन. नायलॉन 66, नायलॉन 66 आहे बरं क्वेश्चन आहे. झिग्लर नॅटा कॅटलिस्टमध्ये काय असते मित्रांनो सांगावं लागेल. झिग्लर नॅटा कॅटलिस्ट. टेफ्लॉनवर पण क्वेश्चन रिपीट व्हायला. टेफ्लॉन पॉलिमरला थोडं काळजीपूर्वक बघा. चलो, नेम्स अँड मोनोमर्स प्रेझेंट इन द प्रिपरेशन ऑफ नायलॉन 66. नायलॉन 66 करून जावा रे बाबा. नायलॉन 66 करून जावा असं म्हणेल मी. नायलॉन 66 आणि
पॉलीॲक्रिलोनायट्राईलचं काय रिॲक्शन द्या म्हणतं. ओके चलो, पॉलिमर्समध्ये काय काय लक्षात आलं तुम्हाला? मोनोमर्स, नायलॉन 6, नायलॉन 66, नायलॉन 66ची रिॲक्शन देखील, आणि मोनोमर्स खास करून करा. Coming to the last point of this topic, green chemistry and nanochemistry. So, write two principles of green chemistry. Principles of green chemistry. Self cleaning example लोटस आहे मित्रांनो, त्याच्यावर क्वेश्चन. नॅनो मटेरियल म्हणजे काय विचारलाय क्वेश्चन? सोल्जल प्रोसेस. ओके, राईट द नेम ऑफ द मेटल नॅनो पार्टिकल टू रिमूव्ह ई. बरं, कोण आहे ते विचारलेले, तुम्ही सांगा, तुम्हाला माहिती आहे कमेंटमध्ये. नॅनो सायन्सची डेफिनेशन आहे मित्रांनो. ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस येऊ शकते तुमच्या ह्याला. जॉमेट्री ऑफ नॅनो पार्टिकल. ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन हे बघा, डबल आला क्वेश्चन, रिपीट झाला. नॅनो केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री तिसऱ्या वेळा रिपीट झाला, चौथ्या वेळा रिपीट झाला. ग्रीन केमिस्ट्रीवर जास्त क्वेश्चन तसेच येत आहेत, सारखे सारखे तेच येत आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री अँड फिनिश्ड. थँक्यू. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा, आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, कारण येणाऱ्या CET, नीट आणि JEEला आपण बार उडवून देणार आहोत. खास करून महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी मराठी केमिस्ट्री आणि CETला 100% देण्याची गॅरंटी, म्हणजेच केमिस्ट्री बाय स्वामी सर. थँक्यू. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ पुन्हा बघा, तयारी करा. ऑल दी बेस्ट सर्वांना. केमिस्ट्रीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. छान पेपर लिहा, मस्त पेपर लिहा. परत एकदा भेटू उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी परत एकदा येणारच आहे मी. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.